हॅलो स्टुडंट्स, आज आपण 19th लेक्चरचा व्हिडिओ अपलोड करतो आहे, बरोबर आहे. तर आजपर्यंत आपण लास्ट बॅचमध्ये आपण लॉ ऑफ डिमांड आठवते तुम्हाला, बरोबर ना. लॉ ऑफ डिमांड आपण कंप्लीट केलता. तसं बघायला गेलं तर आपले 2 लॉ आत्तापर्यंत कंप्लीट झालेले आहेत, लॉ ऑफ DMU अँड लॉ ऑफ डिमांड, बरोबर ना. अजून एक लास्ट लॉ राहिला आपला लॉ ऑफ सप्लाय, तो आपला नेक्स्ट टॉपिकमध्ये कंप्लीट होईल. मग टोटल देअर आर 3 लॉज दॅट वी हॅव टू स्टडी, बरोबर ना. टोटल आपल्याला 3 लॉ शिकायचे आहेत. 3मधला बोर्डाला कमीत कमी मिनिमम 1 लॉ तरी पडतोच, बरोबर. तर असे आपले 2 लॉ झालेले आहेत. आज आपण काय बघणार आहोत, आज आपण 2 कन्सेप्ट्स क्लिअर करणार आहेत. तुम्हाला इथं नीट दिसतंय चार्टमध्ये, मी इथं एक चार्ट काढला आहे. तर तुम्हाला दिसतंय मी 2 टाईप्स दाखवलेत. एक फर्स्ट दाखवलं व्हेरिएशन इन डिमांड अँड चेंजेस इन डिमांड. सगळ्यात महत्त्वाचं चेंजेसचा अर्थ माहिती आहे तुम्हाला. चेंजेस इन डिमांड म्हणजे डिमांडमध्ये होणारा बदल. अँड व्हेरिएशन इन डिमांड, व्हेरिएशनचा अर्थ पण काय होतो, व्हेरिएशन म्हणजे पण बदलच. थोडक्यात हे 2 शब्द दिसताना वेगवेगळे दिसतात, ते व्हेरिएशन अँड चेंजेस, पण दोघांचा अर्थ मराठीमध्ये एकच आहे. व्हेरिएशन मीन्स बदल आणि चेंजेस म्हणजे पण बदल. मग व्हेरिएशनचे नीट बघा, त्यांनी खाली 2 टाईप दिलेत, एक्सपान्शन आणि कॉन्ट्रॅक्शन. एक्सपान्शन इन डिमांड आणि कॉन्ट्रॅक्शन इन डिमांड. आणि चेंजेस इन डिमांडचे पण त्यांनी 2 टाईप दिलेत. चेंजेसचे 2 टाईप दिलेत, इन्क्रीज अँड डिक्रीज. इन्क्रीज इन डिमांड, डिक्रीज इन डिमांड. ओके. तर नीट बघा, हे दोन्ही जे टाईप्स दिलेले आहेत प्रत्येकाचे, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल एक्सपान्शन म्हणजे विस्तार, वाढणे, त्याला एक्सपान्शन म्हणतात. मग एक्सपान्शन ऑफ डिमांड म्हणजे काय, तर डिमांड वाढणे. ओके. आणि मग एखादा मुलगा म्हणून सर इकडं इन्क्रीज आहे. इन्क्रीजचा अर्थ काय, तर इन्क्रीज म्हणजे पण तुम्हाला माहिती आहे, इन्क्रीज म्हणजे पण वाढणे. मग थोडक्यात हे जे 2 वर्ड दिसतात, एक्सपान्शन आणि इन्क्रीज, दोघांचा अर्थ एकच आहे. एक्सपान्शन म्हणजे डिमांड वाढणे आणि इन्क्रीज म्हणजे पण वाढणे. आणि त्याचप्रमाणे अजून एक सेकंड वर्ड दिसतं, कॉन्ट्रॅक्शन आणि डिक्रीज. दोघांचा अर्थ एकच आहे. डिक्रीजचा अर्थ माहिती आहे मला, डिक्रीज म्हणजे कमी होणे, फॉल, आणि कॉन्ट्रॅक्शन म्हणजे पण काय, डिमांड कमी होणे. मग तुम्ही म्हणता सर दोन्ही शब्द दोन्ही साईडला एकच म्हणजे सारखेच वाटतं. ते एक्सपान्शन, कॉन्ट्रॅक्शन, इन्क्रीज, डिक्रीज दोन्ही वर्ड्स सारखेच आहेत, पण दोघांमध्ये फरक आहे, आणि साधासुद्धा फरक नाही तर भरपूर फरक आहे, बरोबर आहे ना. मग आपण व्यवस्थित एक्सप्लेन करू. एक्सपान्शन केव्हा म्हणायचं, इन्क्रीज केव्हा म्हणायचं, किंवा कॉन्ट्रॅक्शन केव्हा म्हणायचं, डिक्रीज केव्हा म्हणायचं, कुठला शब्द कधी वापरायचा इकॉनॉमिक्समध्ये, त्याला व्हॅल्यू आहे. मग आपण पहिल्यांदा हे बघू, व्हेरिएशन इन डिमांड जे काय, व्हेरिएशन डिमांड म्हणजे काय, तर त्याचा अर्थ त्यांनी दिला आहे, नीट बघा. व्हेरिएशन इन डिमांड म्हणजे काय, व्हेन द डिमांड फॉर अ कमोडिटी, की जेव्हा एखाद्या प्रोडक्टचा जो काय डिमांड असतो, फॉल्स ऑर रायझेस, तो एकतर वाढतो किंवा कमी होतो. म्हणजे थोडक्यात डिमांडमध्ये बदल होतो, डिमांड वाढतो, डिमांड कमी होतो. कशामुळं, ड्यू टू चेंज इन प्राईज अलोन. चेंज इन प्राईज अलोन म्हणजे फक्त प्राईज बदलली, प्राईज बदलल्यामुळं जेव्हा तुमचा डिमांड कमी जास्त होतो ना, अँड अदर फॅक्टर्स रिमेन कॉन्स्टंट. अदर फॅक्टर्स, बाकीच्या गोष्टींचा त्याच्याशी काही संबंध नसतो, तेव्हा त्याला काय म्हणायचं, इट इज कॉल्ड व्हेरिएशन्स इन डिमांड. म्हणजे व्हेरिएशन्स इन डिमांड केव्हा शब्द वापरतात, की जेव्हा एखाद्या प्रोडक्टचा डिमांड काय होतो, फॉल्स ऑर रायझेस, वाढतो किंवा कमी जास्त होतो. पण कशामुळं, ड्यू टू चेंज इन प्राईज अलोन, फक्त प्राईज बदलल्यामुळं जेव्हा डिमांड बदलतो तेव्हा त्याला व्हेरिएशन म्हणतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल देतो, लक्ष द्या. काल आपण मार्केटमध्ये गेलतो, आपण नॉर्मली 10 रुपये किलोनी आत्ता कांदे चालू आहेत. आपण दररोज काय करतो, 2 kg 2 किलो कांदे काय करतो, डिमांड करतो. आपल्या घरात तेवढे 2 किलो कांदे लागतात. आज आपण मार्केटला गेलो तेव्हा कळलं की अरे कांदे स्वस्त झालते, 5 रुपये किलो झालते. मग साहजिक आहे, स्वस्त झाले म्हणल्यावर आपण काय बघणार, आपला फायदा बघणार. आणि स्वस्त झाले म्हणल्यावर कमी का घ्यायचं, म्हणून आपण काय केलं, आज 2च्या ऐवजी 4 किलो कांदे घेतले. दॅट मीन्स आपला डिमांड काय झाला, वाढला. पण मला नीट सांगा, तो कशामुळं वाढला, प्राईस कमी झाली, कांदा स्वस्त झाला म्हणून आपण आज जास्त घेतला, बरोबर आहे ना. म्हणजे ह्याला म्हणणार आपण व्हेरिएशन इन डिमांड. डिमांड वाढला की 2चा 4 किलो झाला, पण कशामुळं, प्राईस कमी झाली म्हणून डिमांड वाढला. नेक्स्ट डे, दुसऱ्या दिवशी आपण परत मार्केटमध्ये गेलो, त्यावेळेस कांदा महाग झाला होता. आज कांदा 20 रुपीज पर kg.
₹20 किलो झाला आहे, महाग झाला आहे. मग महाग झाल्यामुळं आपण घरी फोन लावला की अरे कांदा महाग आहे. मग मम्मीने सांगितलं तुम्हाला की अरे जास्त नको आणू, 1च किलो आण. मग तुम्ही काय केलं, आज 1च किलो कांदा डिमांड केला. म्हणजे आता नीट बघा, आज तुमचा डिमांड काय झाला, कमी झाला आहे. दररोज 2 किलो घ्यायचं ना, आज 1च किलो घेतला आहे. म्हणजे थोडक्यात तुमचा डिमांड कमी झाला. का कमी झाला? बिकॉज राईज इन प्राईस. आज राईज इन प्राईस, कांदा महाग झाला होता. दररोज 10 रुपयाने घ्यायचा तोच कांदा जर आज 20 रुपयाने भेटतोय तर नको, जास्त नको घ्यायला, कमी घेतला म्हणून तुम्ही 1च किलो घेतला. थोडक्यात नीट बघा की इथं तुमचा डिमांड वाढला पण डिमांड कमी पण झाला, पण कशामुळं? बिकॉज ऑफ ड्यू टू चेंज इन प्राईस. जेव्हा कांदा स्वस्त झाला तेव्हा तुम्ही जास्त घेतला आणि जेव्हा कांदा महाग झाला तेव्हा तुम्ही कमी घेतला. थोडक्यात तुमचा डिमांड कमी जास्त होते पण प्राईजमुळं कमी जास्त होते, त्याला व्हेरिएशन्स म्हणायचं. नक्की कळलं? एखाद्या गोष्टीचा डिमांड, तुमच्या दुकानातली गर्दी कमी जास्त होती पण ती कशामुळं कमी जास्त होती? तुमच्या प्राईजमुळं जर कमी जास्त होत असेल तर त्याला व्हेरिएशन्स इन डिमांड म्हणायचं. नक्की कळलं? त्यानंतर चेंजेस इन डिमांड. व्हेरिएशनचा अर्थ कळलं तुम्हाला, डिमांडमध्ये बदल होतोय पण प्राईजमुळं. आणि चेंजेस हा शब्द केव्हा वापरायचा त्यांनी दिला अर्थ. नीट बघा, चेंजेस इन डिमांड म्हणजे काय? वेन डिमांड फॉर कमोडिटी इन्क्रीजेस ऑर डिक्रीजेस. की जेव्हा एखाद्या प्रोडक्टचा डिमांड इन्क्रीजेस ऑर डिक्रीजेस, वाढतो किंवा कमी जास्त डिमांड होतो, पण कशामुळं? ड्यू टू चेंजेस इन अदर फॅक्टर्स अँड प्राईज रिमेन कॉन्स्टंट. प्राईज रिमेन कॉन्स्टंट, बरोबर ना? मी थोडक्यात एखाद्या प्रोडक्टचा डिमांड कमी जास्त होतो पण कशामुळं? ड्यू टू चेंजेस इन अदर फॅक्टर्स. अदर फॅक्टर्समुळं जेव्हा तुमचा डिमांड कमी जास्त होतो ना, आणि प्राईज रिमेन कॉन्स्टंट म्हणजे याचा अर्थ प्राईजचा काही संबंध नसतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल, तुमचा बाबा आईस्क्रीम शॉप असेल. आता लेटेस्ट एक्झाम्पल घेतो. आजपासून लॉकडाऊन आहे. लॉकडाऊन असल्यामुळे तुम्हाला दिसत असेल रस्त्यावर भरपूर ठिकाणी गर्दी दिसते, पण गर्दी नॉर्मल कुठं दिसते तुम्हाला? व्हेजिटेबल्स, भाज्या, वाईन शॉप, त्यांच्या बाहेर एक लाईन दिसते, किंवा किराणा माल. थोडक्यात हे जे काही गोष्टी आहेत ह्यांचा डिमांड वाढला ना. दररोज जी गर्दी असायची भाज्यांच्या समोर किंवा किराणा मालाच्या दुकानासमोर, ती किरकोळ असायची. पण आता 2-3 दिवस तुम्ही बघताय किराणा मालच्या दुकानासमोर तुम्हाला लाईन्स दिसतात. ते का दिसतात? ते डिमांड अचानक का वाढला? चेंजेस इन अदर फॅक्टर्स. कारण गव्हर्नमेंटने काय केले, किराणा माल स्वस्त नाही गेला आहे म्हणून गर्दी व्हायला. किराणा मालची प्राईस तेवढीच आहे, फक्त अचानक गर्दी का वाढली? कारण बाबा आजपासनं किंवा उद्यापासनं लॉकडाऊन चालू होते ना, त्यामुळं माणसं स्टोअर करून ठेवण्यासाठी काय करतात? ते गर्दी करतात. बरोबर ना? थोडक्यात प्राईस तर कॉन्स्टंट आहे. जो किराणा माल तुम्हाला मागच्या आठवड्यात ज्या किमतीने मिळत होता तोच किराणा माल आज पण तुम्हाला त्याच किमतीने मिळतोय. मग अचानक गर्दी का वाढली? ती अचानक गर्दी का वाढली? कारण उद्यापासून लॉकडाऊन. अदर फॅक्टर्स. नक्की कळलं? अदर फॅक्टर्समुळं जर तुमचा डिमांड कमी जास्त होत असेल तर त्याला चेंजेस इन डिमांड म्हणायचं. आणि प्राईजमुळं जेव्हा तुमचा डिमांड कमी जास्त होत असेल तेव्हा त्याला व्हेरिएशन म्हणायचं. 2 शब्दांचा अर्थ कळला? व्हेरिएशन्स आणि चेंजेस. दोघांचा मराठीमध्ये अर्थ बदल होतो, पण व्हेरिएशन्स वर्ड केव्हा यूज करायचा? प्राईजमुळं डिमांड कमी जास्त होत असेल, प्रोडक्ट स्वस्त झालं म्हणून गर्दी झाली, प्रोडक्ट महाग झालं म्हणून गर्दी कमी झाली, तर त्याला व्हेरिएशन्स म्हणायचं. आणि चेंजेस हा शब्द केव्हा वापरायचा? अदर फॅक्टर्समुळं, ड्यू टू अदर फॅक्टर्समुळं तुमचा डिमांड कमी जास्त होत असेल तर त्याला चेंजेस म्हणायचं. नक्की कळलं? म्हणजे आता फॉर एक्झाम्पल, बाबा तुमची वडापावची गाडी आहे, सकाळपासून कस्टमर थोडेफार येतात ते, पण आता काय झालं, प्राईस तर तुम्ही नाही बदलली, पण काय झालं अचानक बाबा दुपारी थोडंसं ढगाळ वातावरण झालं, क्लायमॅटिक कंडिशन्स चेंज झाल्या आणि पावसाला थोडीशी सुरुवात झाली. मग आता मला सांगा, पावसाला सुरुवात झाली म्हणल्यावर साहजिक आहे माणसांना जरा वडापाव भजी वगैरे खायचा थोडासा मोह येतो. त्यामुळं काय झालं, सकाळपासून जी किरकोळ गर्दी होती त्यापेक्षा आता अचानक पाऊस आल्यामुळे तुमच्या दुकानात गर्दी वाढायला लागली. म्हणजे थोडक्यात प्राईस तर देते ना, सकाळी पण 10 रुपयांनी समजा विकत होता, आत्ता पण 10 रुपयेच आहे. मग अचानक आत्ता दुकानात गर्दी का झाली? कारण चेंज इन क्लायमॅटिक कंडिशन बदलल्या, पावसाला सुरुवात झाली म्हणून दुकानात गर्दी झाली. अदर फॅक्टर्समुळं जेव्हा तुमची गर्दी कमी जास्त होती तेव्हा चेंजेस म्हणायचं. नक्की कळले? 2 शब्द, व्हेरिएशन अँड चेंजेस. ओके. आता त्यातले सब टाईप्स बघू आपण
एक्सपान्शन ऑफ डिमांड. एक्सपान्शन ऑफ डिमांड. एक्सपान्शन म्हणजे काय हो, डिमांड वाढणे. आणि सेकंड पेजवर बघताय इन्क्रीज इन डिमांड. इन्क्रीज म्हणजे काय, तोच इन्क्रीज म्हणजे डिमांड वाढणे. मग तुम्ही म्हणता सर दोन्ही अर्थ एकच आहे. एक्सपान्शन ऑफ डिमांड म्हणजे पण वाढणे. मी वाटलं तर मराठीमध्ये तिथं लिहून ठेवतो. एक्सपान्शन ऑफ डिमांड म्हणजे काय, तर डिमांड वाढणे. आणि इन्क्रीज इन डिमांड म्हणजे पण काय, डिमांड वाढणे. पण दोघांमध्ये फरक आहे. नीट बघा, एक्सपान्शनची मिनिंग काय दिली. एक्सपान्शन ऑफ डिमांड रेफर्स टू. एक्सपान्शन ऑफ डिमांड म्हणजे काय, राईज इन क्वांटिटी डिमांडेड. राईज इन क्वांटिटी डिमांडेड. तुमचा डिमांड वाढला जातो, दुकानात गर्दी वाढते, पण कशामुळे, ड्यू टू फॉल इन प्राईज अलोन. एकच कारण असतं, ड्यू टू फॉल इन प्राईज अलोन. प्राईस कमी झाली म्हणून दुकानातली गर्दी वाढत असती. व्हाईल अदर फॅक्टर्स लाईक टेस्ट, इन्कम ऑफ द कन्झ्युमर, साईज ऑफ पॉप्युलेशन एक्सेट्रा रिमेन अनचेंज. आता तुम्ही म्हणता सर हे अदर फॅक्टर्स लाईक टेस्ट वगैरे हे नाही लिहिलं तरी चालेल, एक्सेट्रा वगैरे. डायरेक्ट अदर फॅक्टर्स बघा, व्हाईल अदर फॅक्टर्स रिमेन अनचेंज. बस ते मधले कशाला एक्झाम्पल लिहायची गरज नाही, उगाच मिनिंग मोठी करू नका. म्हणजे नीट बघा पहिल्यापासून. एक्सपान्शनचा अर्थ काय, एक्सपान्शन ऑफ डिमांड रेफर्स टू राईज इन क्वांटिटी डिमांडेड. एक्सपान्शनचा अर्थ राईज इन क्वांटिटी डिमांडेड. डिमांड वाढतो पण कशामुळं, ड्यू टू फॉल इन प्राईज अलोन. फक्त प्राईस कमी झाली म्हणून डिमांड वाढतो. व्हाईल अदर फॅक्टर्स रिमेन अनचेंज. अदर फॅक्टर्स मात्र अनचेंज असतात. अदर फॅक्टर्स कॉन्स्टंट असतात. अदर फॅक्टर्सचा काहीही संबंध नसतो. मग थोडक्यात ही मिनिंग इथपर्यंत ॲक्च्युली सेंटेन्स खूप महत्त्वाचं आहे की एक्सपान्शन ऑफ डिमांड रेफर्स टू राईज इन क्वांटिटी डिमांडेड ड्यू टू फॉल इन प्राईज अलोन. ज्यावेळेस फॉल इन प्राईज कमी झाल्यामुळे डिमांड वाढतो तेव्हा त्याला एक्सपान्शन म्हणतात. कळले नक्की. आता नीट बघा, तुम्ही म्हणता सर खाली तिथं डायग्रॅम वगैरे दिली, तर डायग्रॅम मी एक्सप्लेन करतो. तिथं खाली नीट बघा, एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस, बरोबर आहे. एक्स ॲक्सिसवरती म्हणतात सर एक क्यू घेतलं आहे. क्यू मीन्स क्वांटिटी डिमांडेड म्हणून तो क्यू घेतला आहे. तुम्ही डी घ्यायचा असेल तर डी पण घेऊ शकता, डिमांड. ओके, त्यांनी क्यू घेतला आहे आणि इथं बघा पी घेतला आहे. सगळ्यात महत्त्वाचं ह्याच्यात त्यांनी नंबर्स यूज केलेला नाही, विदाऊट नंबर्स त्यांनी ग्राफ घेतलेला आहे. तर म्हणजे कसं ॲज्युम करायचं, नीट बघा की जेव्हा तुमची प्राईस पी होती, तेव्हा तुमचा ओरिजिनल डिमांड किती होता, क्यू होता. म्हणून त्यांनी काय केले, पी अँड क्यू जॉईन केलेत. बघा इकडनं पी आणि इकडनं क्यू जॉईन केला आणि तिथं नाव दिलं त्यांनी ए. त्या प्लॉटिंग पॉईंटला तिथं त्यांनी ए नाव दिले. मग आता मला सांगा, डिमांड वाढणार आहे ना, प्राईस कमी करायची आहे. एक्सपान्शन ऑफ डिमांडचा अर्थ काय, प्राईस कमी झाली म्हणून डिमांड वाढतो ना. म्हणून त्यांनी काय केलं, नीट बघा खाली ॲरो दाखवला इथं, बरोबर आहे. हा खालचा ॲरो म्हणजे त्याचा अर्थ काय झाला, प्राईस कमी झाली म्हणून त्यांनी खाली P1 घेतला आहे. तो P1चा अर्थ काय, चेंज इन प्राईस. मग चेक करणाऱ्याला कळलं पाहिजे ना की अरे प्राईस कमी झाली. मग चेक करणाऱ्याला विदाऊट नंबर न घेता सांगायचं असेल प्राईस कमी करतो आहे आम्ही, तर त्यांनी ॲरो दाखवला. त्या ॲरोमुळं कळलं की अरे तुम्ही प्राईस खाली म्हणजे कमी केली, P1. मग आता मला सांगा, प्राईस कमी केली म्हणल्यावर डिमांड काय होणार, वाढणार. म्हणून त्यांनी डिमांड बघा क्यूचा Q1 राईट साईडला घेतला आहे, कारण वाय ॲक्सिसवर राईट साईडला नंबर्स वाढत जातात. त्यामुळे त्यांनी राईट साईडला इथं ॲरो दाखवला. मग ते जे ॲरो काढलेत ना, ते ॲरो म्हणजे थोडक्यात काय आहे, ते ॲरो म्हणजे तुमचे चेंजेस पोझिशन आहे. तुम्ही सांगताय की आम्ही इथं प्राईस कमी केली आणि इथं डिमांड वाढवला. म्हणजे जेव्हा तुम्ही प्राईस P1 केली तेव्हा तुमचा डिमांड Q1 झाला. म्हणजे तुम्हाला सेकंड पॉईंट मिळाला बी. तुम्हाला अजून प्राईस कमी करून अजून डिमांड वाढवायचं असेल तुम्ही एक्स्ट्रा पॉईंट सी घेऊ शकता. पण बस झाले 2 पॉईंट ए अँड बी. नक्की कळलं. फर्स्ट पॉईंट पी अँड क्यू होता, पी अँड क्यू जॉईन केला, ए नाव दिलं. देन प्राईस कमी केली, डिमांड वाढवला, P1 Q1 जॉईन केला. बाय जॉईनिंग वी गेट बी पॉईंट. आणि नंतर मग काय केलं त्यांनी, हे ए आणि बी जे 2 पॉईंट होते ना, ए अँड बी, हे दोन्ही पॉईंट जॉईनिंग देम टुगेदर वी गेट डिमांड कर्व. ते दोन्ही पॉईंट जॉईन केले ए अँड बी आणि त्याला नाव दिले डी मीन्स डिमांड कर्व. थोडक्यात हा झाला एक्सपान्शन ऑफ डिमांड. म्हणजे नीट बघा, आपण डिमांड वाढवला आहे, क्यूचा Q1 केला, दिसतं ना, तर क्यूचा Q1 केला, डिमांड वाढवला. पण कशामुळं वाढवला, प्राईस कमी झाली म्हणून वाढवला. त्याला एक्सपान्शन म्हणतात. मग आता नीट बघा काय म्हणतात तिथे, डिमांड मूव्ज इन डाऊनवर्ड डायरेक्शन ऑन द सेम डिमांड कर्व. की इथं तुम्हाला काय दिसते, डिमांड मूव्ज इन डाऊनवर्ड डायरेक्शन. डाऊनवर्ड डायरेक्शन म्हणजे इथं बघा ना, पहिला ए वर होता, बी खाली आला.
म्हणजे त्यांनी नीट बघा इथं स्लोप दाखवला आहे, एवरनं बी खाली आला, दॅट मीन्स कुठली मुवमेंट झाली, डाऊनवर्ड डायरेक्शन, की तुमचा डाऊनवर्ड डायरेक्शननी तो डिमांड काय होत चालला आहे, खाली खाली चालला आहे ऑन द सेम डिमांड कर्व. एकच कर्व आहे, एकाच कर्ववर तो डाऊनवर्ड मुवमेंट. मग कर्वचं एक्सप्लेनेशन दिलं त्यांनी, ॲज शोन इन द फिगर डी डी इज डिमांड कर्व. त्या डी डी म्हणजे काय, तर त्याचा अर्थ सांगा त्यांना, की तो डी डी मीन्स डिमांड कर्व आहे, डाऊनवर्ड मुवमेंट ऑन द सेम डिमांड कर्व. तुम्हाला त्यामध्ये दिसतंय डाऊनवर्ड मुवमेंट, ए पॉईंट वर आलता, बी पॉईंट खाली आला, म्हणजे याचा अर्थ डाऊनवर्ड मुवमेंट आहे ऑन द सेम डिमांड कर्व. तुम्ही म्हणता हे ऑन द सेम डिमांड कर्व म्हणजे काय, त्याचा अर्थ मी नंतर सांगतो. फ्रॉम पॉईंट ए टू पॉईंट बी, एपासून बी पॉईंटवर तुम्ही तिथं डाऊनवर्ड मुवमेंट बघू शकता, इंडिकेट्स. आणि ती जी काय डाऊनवर्ड मुवमेंट चालली आहे ना खाली, त्याचा अर्थ इंडिकेट्स अँड एक्सपान्शन ऑफ डिमांड. ती डाऊनवर्ड मुवमेंट इंडिकेट्स म्हणजे शोईंग, दाखवणे. तर डाऊनवर्ड मुवमेंट म्हणजे तुम्हाला एक्सपान्शन ऑफ डिमांड दाखवते. नक्की कळलं? एक्सपान्शनचा अर्थ काय, डिमांड वाढला आहे, दिसतंय तुम्हाला इथं डिमांड वाढला आहे, पण कशामुळं वाढला आहे, फॉल इन प्राईस कमी केली म्हणून डिमांड वाढला आहे. लक्षात आलं? नेक्स्ट वन, त्याच्या पुढे बघू आपण, इन्क्रीज इन डिमांड. मी मिनिंग एक्सप्लेन करायच्या अगोदर पहिल्यांदा नीट बघा, खाली बघा. मी डायरेक्ट कर्वमध्ये एक्सप्लेन करतो. इथं नीट बघा, डिमांड पहिला किती होता, क्यू, राईट साईडला Q1, मग सारखंच क्यूचा Q1 झाला राईट साईडला, दॅट मीन्स डिमांड वाढला इथं पण, कारण इन्क्रीज इन डिमांडचा अर्थ पण तोच होता ना, वाढणे. म्हणजे इथं पण डिमांड इज ऑल्सो रायसिंग, डिमांड वाढलं आहे, पण नीट बघा, मगाशी प्राईस पीची P1 खाली आली, पण इथं नीट बघा प्राईस फक्त P आहे, दॅट मीन्स प्राईस कॉन्स्टंट आहे. मग प्राईस कॉन्स्टंट असूनसुद्धा डिमांड वाढला आहे का, बिकॉज ऑफ अदर फॅक्टर्स. म्हणजे मागच्या सोमवारी जेव्हा तुम्ही साखर आणायला किराणा मालच्या दुकानात गेलता, 150 रुपये किलोच होती. त्यावेळेस तुम्ही 10 मिनटात गेला आणि लगेच घेऊन पण आला, गर्दी नव्हती. पण आज जेव्हा तुम्ही मार्केटमध्ये, आज जेव्हा तुम्ही किराणा मालाच्या दुकानात जाताल, तर समोर प्रचंड लाईन लागली असेल, मोठी लाईन लागली असेल. मग तुम्ही समजा समोरच्याला किंवा लांबनच किराणा मालाला आवाज देऊन विचारलं, बाबा साखर किती आहे, तर सांगणार आहे 150 रुपयेच. मग तुमच्या डोक्यात प्रश्न येईल, अरे मागच्या आठवड्यात मी 150 रुपयांनी नेलती, तेव्हा कोण नव्हतं, आणि आज पण 150 रुपयेच आहे, 150 रुपीज, पण आज एवढी लाईन का लागली, कारण उद्यापासून लॉकडाऊन आहे, चेंजेस इन अदर फॅक्टर्स, उद्यापासून चेंजेस होणार आहे, कदाचित उद्यापासून दुकानं बंद असणार आहे, त्यामुळे ती मोठी लाईन लागली. थोडक्यात मागच्या सोमवारपेक्षा आजच्या सोमवारी गर्दी केवढी झाली, डिमांड वाढला ना, पण प्राईस काय आहे, प्राईस कमी झाली का नाही, प्राईस तेवढीच आहे, मग डिमांड का वाढला, अदर फॅक्टर्स. नक्की कळलं? त्यामुळं ह्या कर्वमध्ये नीट बघा, प्राईस त्यांनी काय ठेवलेली आहे, कॉन्स्टंट ठेवलेली आहे, बरोबर. चला मग इन्क्रीज इन डिमांडचा अर्थ पण तोच होतो, वाढणे. काय मिनिंग दिली नीट बघा, इट रेफर्स टू इन्क्रीज इन क्वांटिटी डिमांडेड. मगाशी पण हीच होती मिनिंग, इट रेफर्स टू इन्क्रीज इन क्वांटिटी डिमांडेड. इन्क्रीज इन डिमांडचा अर्थ काय, इन्क्रीज इन क्वांटिटी डिमांडेड, तुमचा डिमांड वाढतो, पण नीट बघा, मगाशी काय होतं, ड्यू टू फॉल इन प्राईज होतं, आणि इथं काय बोलतं ते, ड्यू टू फेवरेबल चेंजेस इन अदर फॅक्टर्स. ड्यू टू फेवरेबल चेंजेस इन अदर फॅक्टरमुळं मध्ये जेव्हा चेंज होतो, आणि अदर फॅक्टर्समुळं जेव्हा तुमचा डिमांड वाढतो, अदर फॅक्टर्स दिले त्यांनी, लाईक टेस्ट, इन्कम ऑफ द कन्झ्युमर, क्लायमेटिक कंडिशन. तुम्ही म्हणताल सर हे लिहायला लागेल का, मगाशी आपण हे स्किप केलं तर, गायब केलं तर, आता लिहायला लागेल. हे जे काय अदर फॅक्टर्स आहेत, टेस्ट, इन्कम ऑफ द कन्झ्युमर, क्लायमेटिक कंडिशन, ह्या अदर फॅक्टर्समुळे तुमचा डिमांड वाढतो. अँड प्राईज रिमेन कॉन्स्टंट, प्राईजचा काही संबंध नसतो. नक्की कळलं? इन्क्रीज इन डिमांड म्हणजे काय, तर डिमांड वाढतो पण बिकॉज ऑफ अदर फॅक्टर्समुळं तुमचा डिमांड वाढतो. मग आता नीट बघा, त्यांनी कर्वमध्ये नीट बघा, प्राईस कॉन्स्टंट ठेवली P, पण डिमांड मात्र काय केलं आहे, Qचा Q1 केला आहे. म्हणजे थोडक्यात डिमांड त्यांनी वाढवल्या ना, खाली Qवरनं तुम्हाला दिसते ना, राईट साईडला Qचा Q1 झाला, दॅट मीन डिमांड वाढवलं, पण त्यांनी प्राईस कॉन्स्टंट ठेवली. त्यामुळे जेव्हा तुम्ही फर्स्ट पॉईंट जॉईन केला ना, PQ, मगाशी पण PQ जॉईन केलं तर तुम्हाला तिथं ए पॉईंट मिळाला. त्यानंतर सेकंड पॉईंट जेव्हा तुम्ही P अँड Q1 जॉईन केला, तुम्हाला B पॉईंट मिळाला. फक्त मगाशी फरक काय आहे, मगाशी ए पॉईंट वर होता, B पॉईंट खाली होता, डाऊनवर्ड मुवमेंट मगाच्या कर्वमध्ये, एक्सपान्शनमध्ये. पण आत्ता नीट बघा, आत्ता ए अँड बी, ए वेगळ्या कर्ववर आहे, बी वेगळ्या कर्ववर आहे, म्हणून मगाशी ते नीट बघा, मगाशी एक्सपान्शनमध्ये ते ऑन द सेम डिमांड कर्व असा वर्ड यूज करत होते, कारण मगाशी कर्व एकच होता,
फक्त पॉईंट खाली खाली येत चाललेले आहे ते. पण आता नीट बघा, पॉईंटच काय होत चालले, शिफ्ट होत चालले. दॅट मीन्स डिमांड कर्व शिफ्ट होत चाललं आहे. म्हणजे जसजसं तुम्ही डिमांड वाढवत जाताल, Q2 करताल, बरोबर ना, अजून इकडं सरकणार तो. अजून तुम्ही डिमांड वाढवला Q3, तो परत इकडं सरकणार. इकडं म्हणजे कुठं, राईट साईडला. जसजसं तुम्ही इथं डिमांड वाढवत जाता, कर्व विल बी शिफ्टेड. कर्व काय होत जातो, शिफ्ट होत जातो. कुठं, टू द राईट साईड. म्हणून तिथं एकच कर्व असल्यामुळे ते ऑन द सेम डिमांड कर्व म्हणत होते. इथं बघा काय म्हणतात ते, डिमांड कर्व शिफ्ट. तुमचा डिमांड कर्व काय होत चालला आहे, शिफ्ट होत चालला आहे, सरकत चालला आहे. कुठे, टू द राईट हँड साईड ऑफ द ओरिजिनल डिमांड कर्व. हा तुमचा ओरिजिनल डीडीला होता ना, डीडी मीन्स ओरिजिनल डिमांड कर्व. पहिला जो तुमचा ओरिजिनल डिमांड कर्व होता त्याच्या काय होत चालला आहे, राईट हँड साईडला, राईट साईडला तो सरकत चालला आहे. शिफ्ट टू द राईट हँड साईड. म्हणजे थोडक्यात तुम्ही अजून वाढवतं तर डिमांड अजून वाढू शकता. सी पॉईंट अजून पुढे भेटेल, अजून सी पॉईंट पुढे भेटल्यामुळे तुमचा कर्व अजून पुढे राईट साईडला सरकत जाणार आहे. मग त्यांनी खाली काय म्हणतात ते, ॲज शोन इन फिगर. परत मागासारखं डी डी म्हणजे काय हो, डी डी इज द ओरिजिनल डिमांड कर्व. ओरिजिनल डिमांड कर्व जो आहे तो डी डी आहे. आणि डिमांड कर्व काय होत चालला आहे, डिमांड कर्व शिफ्ट आउटवर्ड. डिमांड कर्व हा शिफ्ट, सरकणे, आउटवर्ड, बाहेरच्या बाजूला सरकत चालला आहे. टू द राईट फ्रॉम D2 टू D1 D1. पहिला तो डी डी होता आणि आता तो राईट साईडला सरकला आहे, D1 D1 न्यू. तुम्हाला अजून डिमांड वाढवायचा, अजून डिमांड वाढू शकता Q2. मग इथं जर Q2 घेतलं तर इथं सी पॉईंट येईल. परत ह्याला एक नवीन कर्व याला, त्याला नवीन नाव देताल D2 D2. तुम्हाला अजून वाढवायचं म्हणलं ना, तुम्हाला डायग्राममध्ये जेवढा वाढवायचा असेल तुम्ही वाढवू शकता, बरोबर ना. मग त्याचा अर्थ सांगा की डिमांड कर्व काय होत चालला आहे, डिमांड कर्व शिफ्ट टू द राईट फ्रॉम. डिमांड कर्व हा सरकत चालला आहे राईट साईडला, विच इंडिकेट्स. आणि तो सरकत चालला आहे म्हणजे तो काय दाखवतो, विच इंडिकेट्स इन्क्रीज इन डिमांड. ह्याचा अर्थ तो इन्क्रीज इन डिमांड. डिमांड काय होत चालला आहे, इन्क्रीज होत चालला आहे, वाढत चालला आहे. नक्की कळलं की बाबा, इन्क्रीज इन डिमांड आणि एक्सपान्शन इन डिमांड, दोघांचं मिनिंग सेम आहे. एक्सपान्शन ऑफ डिमांड म्हणजे पण डिमांड वाढणे, आणि इन्क्रीज इन डिमांड म्हणजे पण डिमांड वाढणे. पण दोघांमध्ये फरक आहे. एक्सपान्शन केव्हा म्हणायचं, ड्यू टू फॉल इन प्राईस. प्राईस कमी झाली म्हणून डिमांड वाढला, एक्सपान्शन. आणि इन्क्रीज इन डिमांड केव्हा म्हणायचं, प्राईसचा काही संबंध नसतो, बट डिमांड इन्क्रीज ड्यू टू चेंजेस इन अदर फॅक्टर्स. अदर फॅक्टर्समुळं जेव्हा तुमचा डिमांड वाढतो तेव्हा त्याला इन्क्रीज इन डिमांड म्हणायचं. ओके, मी एक दोघांमधला फरक एक लास्ट एक्झाम्पल देऊन सांगतो तुम्हाला, म्हणजे तुमच्या डोक्यात बसेल की एक्सपान्शन आणि इन्क्रीज. किंवा कदाचित तुम्ही पण मला सांगितलं तरी चालेल, काय हरकत नाही. बघा, लक्ष द्या. आता तो असा ॲज्युम करा की आपल्या फिजिकल बॅचेस, आपल्या क्लासेस चालू झालेले आहेत. तुम्ही क्लासमध्ये माझ्यासमोर बसलेला आहात बेंचेसवर. म्हणून आपली जी फी आहे 5,000 रुपीज इकॉनॉमिक्सची फी आहे इयरली. 5,000 रुपये फीज आहे. आणि तुम्ही ॲडमिशन घेऊन समोर आत्ता माझ्या बेंचवर लेक्चरला बसलेला आहात. आता बेंच समोर बसलेला आहे तुम्ही, फ्रॉम द 1 मंथ, 1 महिना झालं तुम्ही बॅचेस अटेंड करत आहे. तुम्हाला छान इकॉनॉमिक्स कळायला लागल्या. कळते नाही कळतं ते राहून द्या बाजूला, पण मी असं ॲज्युम करतो की तुम्हाला ते छान कळते, तुम्हाला इकॉनॉमिक्स आवडायला लागले. म्हणून तुम्ही काय करताय, तुम्ही तुमच्या जे काय फ्रेंड्स आहेत बाबा, तुमचे जे कोण मित्र असतील, तुमच्या ज्या काय मैत्रिणी असतील, त्यांना रेफर करताय की अरे आमच्या क्लासला आमचे सर चांगले शिकवतात. मग त्यामुळं काय झालं, पहिल्यांदा माझ्या क्लासरूममध्ये इकॉनॉमिक्सला 20 स्टुडंट्स होते. पण आता बिकॉज ऑफ युअर माउथ पब्लिसिटी, पण तुमच्या माउथ पब्लिसिटीमुळं काय झालं, आता स्टुडंट्स वाढत चाललेत. मग तुम्ही थोडक्यात ॲडमिशन्स वाढत चाललेत. पण कशामुळं, तर तुम्ही माउथ पब्लिसिटी करताय की अरे सर चांगलं शिकवतात, आमच्या इथं चांगलं शिकवलं जातं. मग त्यामुळं काय झालं आहे, 20वरनं आता माझे नंबर ऑफ स्टुडंट्स 40 झाले. म्हणजे थोडक्यात आता क्लासरूममध्ये जागा कमी पडते, क्लासरूम फुल झाला आपला. दॅट मीन्स आपला डिमांड काय झाला, वाढला. पण नीट बघा, हा इथं डिमांड वाढला आहे, 20वरनं 40 स्टुडंट झाले, मान्य आहे मला. पण ते कशामुळं झाले, बिकॉज ऑफ अदर फॅक्टर्स. प्राईसचा काय संबंध आहे का, किंवा तुमचे नवीन स्टुडंट्स आलेत, तुमचे फ्रेंड्स आलेत म्हणून त्यांना आपण प्राईस कमी लावली वगैरे, काही नाही. म्हणजे इथं डिमांड वाढला आहे ना, पण कशामुळं वाढला आहे बाबा, अदर फॅक्टर्स. मी शिकवलेलं तुम्हाला कळतं आहे, तुम्ही 4 चौघांना जाऊन सांगताय आणि त्यांच्यामुळे ॲडमिशन्स वाढतात ते. बट प्राईस, तुम्हाला जेवढी फीज होती तेवढीच फी त्यांना पण आहे.
प्राईज मात्र कॉन्स्टंट आहे आणि क्लासरूममधले स्टुडंट्स वाढत चालले, म्हणजे ह्याचा अर्थ त्याला म्हणणार इन्क्रीज इन डिमांड. नक्की कळलं? आणि एक्सपान्शन म्हणजे काय तेच एक्झाम्पल घेतो की सेम तुम्ही माझ्यासमोर बसलेले आहेत, 5000 रुपीज फी आहे इकॉनॉमिक्सची. तुम्ही 20 स्टुडंट्स तुम्ही नॉर्मली माझ्या आत्ता क्लासरूममध्ये आहे, पण 1-2 महिने झाले स्टुडंट्स काय वाढतच नाही आहेत, तेवढेच आहेत 20 स्टुडंट्स. मग मी शेवटी काय केलं, एक आयडिया केली. मी काय केलं, थोडंसं एक फ्लेक्स प्रिंटेड करून आणला किंवा जाहिरात दिली की बाबा उद्यापासून इकॉनॉमिक्सची फी 2000 रुपीज फॉर न्यू ॲडमिशन्स, की जे कोण नवीन ॲडमिशन्स घेतील त्यांना आता आपण इकॉनॉमिक्सची फी 2000 लावणार आहे. आणि असे मी प्लॅम्पलेट्स तयार केले आणि ॲडव्हर्टाईजमेंट देऊन टाकली. मग त्यामुळं काय झालं, 2 महिने माझ्याकडं 20 स्टुडंट होते, पण आता मात्र त्या बिकॉज ऑफ ॲडव्हर्टाईजमेंट इफेक्ट, त्या ॲडव्हर्टाईजमेंटमुळं काय झालं, आता ॲडमिशन्स वाढायला लागलेत आणि आता माझ्याकडं 40 स्टुडंट्स झाले क्लासरूममध्ये. परत मागाशी पण 20 ते 40 स्टुडंट झाले ते, आता पण सेम सिच्युएशन. आता पण डिमांड 20 to 40 स्टुडंट. डिमांड वाढला आहे, पण नीट बघा, आता डिमांड वाढला आहे बिकॉज ऑफ फॉल इन प्राईस. आता सर्व वर्गात मुलं वाढली आहेत, पण कशामुळं वाढली, तुम्ही इकोची फी कमी केली म्हणून वाढली. मग त्याला काय म्हणायचं, दॅट इज कॉल्ड एक्सपान्शन इन डिमांड. नक्की कळलं? एक्सपान्शन केव्हा म्हणायचं आणि इन्क्रीज केव्हा म्हणायचं. ओके, म्हणजे 2 कन्सेप्ट्स आज आपण क्लिअर केल्यात, एक्सपान्शन ऑफ डिमांड अँड इन्क्रीज इन डिमांड. म्हणजे आत्ता मार्केटमध्ये तुम्ही बघताय सॅनिटायझर, मास्क, ह्यांचा डिमांड काय झाला आहे, वाढला आहे, बरोबर आहे. म्हणजे सॅनिटायझरची बॉटल नॉर्मली कोण घेत पण नसेल मेडिकलमधनं, पण आत्ता तुम्ही बघताय बाबा, जसं कोरोना इफेक्ट चालू झाले आहेत तसं सॅनिटायझर, मास्क मेडिकलमध्ये दिसतं तुम्हाला, गेल्या समोर सॅनिटायझरच्या बॉटल वगैरे दिसतात. म्हणजे हा अचानक डिमांड वाढला. कधी मेडिकलवाले एवढा ठेवत पण नव्हते माल, पण आता तुम्ही बघताय बाबा सॅनिटायझर, मास्क ह्याचा डिमांड अचानक वाढला आहे. मग हा कशामुळं वाढला आहे, ड्यू टू कोरोना इफेक्ट. मग ह्याला तुम्ही काय म्हणताल, इन्क्रीज इन डिमांड. प्राईस काय सॅनिटायझर 10-10 रुपयाला स्वस्त वाटत नाही म्हणून माणसं फुकट घेतात ते, किंवा माणसांनी डिमांड वाढवला आहे. सॅनिटायझरची प्राईस तेवढीच आहे, पण डिमांड का वाढला आहे, कोरोनामुळं वाढला आहे. मग त्याला इन्क्रीज म्हणायचं, एक्सपान्शन नाही. नक्की कळलं? 2 गोष्टी आज आपण बघितल्यात, एक्सपान्शन ऑफ डिमांड अँड इन्क्रीज इन डिमांड. हे तुम्हाला जे स्क्रीनमध्ये दिसतं आहे आत्तापर्यंत, म्हणजे हा चार्ट फर्स्ट काढून घ्या, त्यानंतर व्हेरिएशन्स इन डिमांड हेडिंग टाका, चेंजेस इन डिमांड हेडिंग टाका, एक्सपान्शन ऑफ डिमांड नोट डाऊन करून घ्या, अँड इन्क्रीज इन डिमांड. ओके, जसं स्क्रीनमध्ये दिसते तसं नोट डाऊन करून घ्या. ओके, बाय.